भारतीय राजकारणाच्या इतिहासात काही नावं वादळासारखी येतात आणि स्वतःसोबत एक असा वारसा सोडून जातात जो पिढ्यानपिढ्या अगदी पिढ्यानपिढ्या चर्चेत राहतो. आज आपण अशाच एका नावाची गोष्ट करणार आहोत, संजय गांधी. आयुष्य अवघं 33 वर्षांचं, पण इतक्या लहानशा काळात त्यांनी देशाच्या नशिबावर एक अशी रेष ओढली की तिचे व्रण आजही कायम आहेत. पण मग ते नक्की होते तरी कोण? एक दूरदृष्टी असलेला नेता जो देशाला प्रगतीच्या एका नव्या वाटेवर नेऊ पाहत होता, की एक हुकुमशहा ज्याच्या बेफाम महत्वाकांक्षेने लोकशाहीलाच वेठीस धरलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्यांच्या सुरुवातीच्या काळात. ही गोष्ट आहे एका अशा राजकुमाराची ज्याला राजसिंहासनापेक्षा गाड्यांच्या इंजिनमध्येच जास्त रस होता. इंग्लंडमध्ये रोल्स रॉयस सारख्या कंपनीत प्रशिक्षण घेतल्यानंतर संजय गांधी भारतात परतले. ते एकटे आले नाहीत, सोबत एक मोठं स्वप्न घेऊन आले. स्वप्न होतं भारताच्या रस्त्यांवर एक क्रांती घडवण्याचं, एक अशी क्रांती जिथे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे स्वतःची भारतात बनवलेली गाडी असेल. आणि ह्याच महत्वाकांक्षी स्वप्नातून पाया रचला गेला एका अशा प्रकल्पाचा जो पुढे जाऊन त्यांच्या नावासोबत कायमचा जोडला गेला. नाव होतं मारुती मोटर्स. पण हे स्वप्न साकार होण्याच्या आधीच त्याला वादाच्या काळ्या ढगांनी घेरलं. विचार करा, कार निर्मितीचा कोणताही अनुभव नाही, तरीही विशेष परवाना मिळाला, हरियाणामध्ये मोक्याची जमीन मिळाली, तीही कवडीमोल भावात. आणि मग काय, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊ लागले. वादळाची ही तर फक्त सुरुवात होती. मारुतीचा वाद शमतोय तोच देशाच्या राजकारणात एक असं वादळ आलं ज्यानं सगळी समीकरणच बदलून टाकली. वर्ष होतं 1975. देशावर आणीबाणीची गडद सावली पडली आणि याच अंधारात संजय गांधींना सत्तेच्या शिखराकडे जाण्याचा एक अनियंत्रित मार्ग सापडला. गंमत म्हणजे त्यांच्याकडे कोणतंही अधिकृत पद नव्हतं, काहीच नाही. पण देशाच्या पंतप्रधान, त्यांच्या आई इंदिरा गांधी यांच्यामुळे त्यांना एक अमर्याद सत्ता मिळाली होती. ते आता फक्त पंतप्रधानांचे सुपुत्र नव्हते, तर सत्तेचं एक असं केंद्र बनले होते ज्याची दहशत संपूर्ण प्रशासनावर होती. त्यांची सत्ता इतकी वाढली होती की आय के गुजराल यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनाही त्यांचे आदेश पाळावे लागत होते, आणि ज्यांनी नकार दिला त्यांना आपली खुर्ची गमवावी लागली. हा एक स्पष्ट इशारा होता, संजय गांधींना विरोध करणं म्हणजे थेट सत्तेला आव्हान देणं. पण सत्तेची ही नशा इथेच थांबणारी नव्हती. यानंतर देशाने जे पाहिलं तो होता सत्ता आणि दडपशाहीचा एक क्रूर खेळ. एक असा खेळ जिथे संजय गांधींच्या योजनांना कायद्याचं नाही तर दहशतीचं बळ मिळालं. देशाची वाढती लोकसंख्या ही एक समस्या होती आणि ती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला. पण हा कार्यक्रम लवकरच सक्तीच्या नसबंदीचं एक भयंकर शस्त्र बनला. आकडेवारी अक्षरशः हादरवून टाकणारी आहे. तब्बल 1,10,00,000 लोकांवर जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आली. गरिबांसाठी तर जगणंच मुश्किल झालं होतं. विचार करा, रेशनसाठी, घरासाठी, अगदी नोकरीसाठी नसबंदीचा पुरावा दाखवणं अनिवार्य केलं गेलं. देशात संतापापेक्षा जास्त भीती पसरली होती, आपल्याच सरकारची भीती. आणि मग एका रात्रीत हजारो कुटुंब रस्त्यावर आली. शहराला सुंदर बनवण्याच्या नावाखाली दिल्लीतल्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरले. सरकारी आकडा सांगतो 7 लाख लोक बेघर झाले. पण खरं दुःख त्या आकड्यांच्या खूप पलीकडचं होतं. या क्रूरतेचं सर्वात भयंकर रूप दिसलं ते तुर्कमान गेट परिसरात. जेव्हा लोकांनी आपल्या घरांवर चालणाऱ्या बुलडोझरला विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. किती लोक मारले गेले याचा नेमका हिशोब आजही पूर्णपणे लागलेला नाही. म्हणतात ना, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. आणीबाणीच्या काळात दाबून टाकलेला लोकांचा संताप आता ज्वालामुखीसारखा फुटणार होता. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोचलेल्या संजय गांधींच्या पतनाची वेळ जवळ आली होती. आणि मग 1977च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. खुद्द संजय गांधीही हरले. त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले. असं वाटत होतं की सगळं संपलं, त्यांचं राजकीय आयुष्य संपलं.
पण संजय गांधी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. पुढच्या फक्त 3 वर्षात त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आणि काँग्रेस पक्षाला जणू नवसंजीवनी दिली. आणि 1980 मध्ये त्यांनी जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं. काँग्रेस पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत आली. सत्तेत परत आल्यानंतर संजय गांधी पूर्वीपेक्षाही जास्त शक्तिशाली झाले होते. आता तर ते देशाचे भावी पंतप्रधान मानले जात होते. सगळं काही त्यांच्या मनासारखं घडत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तारीख होती 23 जून 1980. दिल्लीचं आकाश आणि संजय गांधी आपलं नवीन विमान उडवत होते. एका क्षणात सगळं काही संपलं. एक हवाई कसरत, विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि जमिनीवर कोसळलं. भारताच्या राजकारणातील सर्वात वादग्रस्त राजकुमाराचा प्रवास अवघ्या 33 वर्षी अचानक संपला होता. घटनास्थळी पोहोचल्या पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांनी आपल्या मुलाचे अवशेष पाहिले आणि एक आई म्हणून त्या कोसळल्या. एका वृत्तपत्राने लिहिलं होतं, जेव्हा त्यांनी ते छिन्नविच्छिन्न अवशेष पाहिले तेव्हा त्या कोसळल्या आणि फक्त रडू लागल्या. संजय गांधींच्या अकाली मृत्यूने भारतीय राजकारणात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण केली. पण त्यासोबतच ते मागे एक प्रश्न सोडून गेले. एक मोठा प्रश्न, जर ते जिवंत असते तर. आणि हाच त्यांच्या वारशाचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू. एकीकडे जनतेच्या कारचं स्वप्न पाहणारा दूरदृष्टीचा नेता, तर दुसरीकडे सक्तीच्या नसबंदी आणि झोपडपट्टी विध्वंसाचा क्रूर चेहरा. त्यांचे समर्थक त्यांना आजही एक नायक मानतात, तर विरोधक त्यांना एक खलनायक म्हणतात. संजय गांधींची कहाणी तर संपली, पण त्यांनी निर्माण केलेले प्रश्न आजही कायम आहेत. त्यांची गोष्ट आपल्याला सत्ता, अमर्याद महत्वाकांक्षा आणि लोकशाही यांच्यातील नाजूक नात्याबद्दल नक्की काय शिकवते? कदाचित याचं उत्तर इतिहासाच्या पानांमध्ये आणि आपल्या भविष्याच्या निवडीमध्ये दडलेलं आहे.